आणि अनेकांना आहे ना त्या ठिकाणी आहे ना काम सोडून आहे ना आज लोकांना काय हवंय मला या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे। 2019 पूर्वी या तालुक्यामध्ये पुरंदरच्या पठारावरती केवळ 50,000 टन ऊस त्या ठिकाणी जात होता। प्रामुख्याने जवळ अर्जुन असेल, नागऱ्याचा परिसर असेल या भागातून प्रामुख्याने तो ऊस जायचा। आज पुरंदर उपसाच्या भागामधून आणि जानाई शिरसाईच्या काही भागामधून त्या ठिकाणी 2021-22 ला जवळपास 3.5 लाख टन ऊस, 2022-23 ला जवळपास 4.5 लाख टन ऊस आणि 2023-24 ला 7,25,000 टन ऊस, 2022-23 ला 5.5 लाख टन मी दुरुस्ती करतो आणि 7,25,000 टन ऊस हा त्या ठिकाणावरनं कल्टिवेट झालेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त यावर्षी पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रामध्ये 7,000 एकर ऊस नव्याने लागवड झाली। अनेक ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वाघापूर असेल, भोसलेवाडी असेल, पोंडा असेल, अशी अनेक गावं मी नावं घेऊ शकतो। मावडीचे काही शेतकरी असतील, अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी फुलाची शेती, वेगवेगळ्या प्रकारची शेती त्या ठिकाणी होतीये। सिंगापूर सारख्या ठिकाणी अनेक चांगल्या नर्सरी की जिथं आज पुरंदरच्या नर्सरीमध्ये ॲपल पण मिळतोय। आजच्या तात्या कोरडेच्या आप्पा कोरडेंच्या नर्सरीमध्ये त्या ठिकाणी ॲपल सुद्धा मिळतोय, काळा ॲपल सुद्धा आलाय। तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं पाहिजे। अशा प्रकारे पुरंदरचं दुष्काळी पठार बदलतंय। केवळ 2004 ला आलेली योजना त्याचं 2019 ला केलेलं तुटली फुटलेली योजना सुद्धा नियोजन केलं आणि म्हणून आहे ना काही नाही केलं आम्ही वेगळं। आम्ही फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत तळमळीने प्रामाणिकपणे पाणी प्रॉपरली नियोजन करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे एवढी शेती फुलली आहे। आता बजेटमधून आणि मागच्या वर्षीच्या निधीमधून त्या ठिकाणी पुरंदर उपसा आणि जानाई शिरसाईला निधी आलेला आहे। आम्हाला खात्री आहे या वर्षी हा निधीचं युटिलायझेशन प्रॉपरली झाल्यानंतर पुढचे 5 वर्षामध्ये पुरंदरचं पठार हे पूर्णपणे जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसाचा भाग पूर्णपणे बदललेला दिसेल। तीच मागणी आमची आहे की करा नदीची जी उजवी बाजू आहे सोमर्डीपासून ते खाली कोळविरे आणि मावडीपर्यंत, नावळीपर्यंत ह्या सगळा भाग गुंजवणीच्या माध्यमातून पूर्णपणे बदलणार आहे। खालच्या भागामध्ये ऑलरेडी आमच्याकडे बागायत आहे, वीरपासून म्हणजे तोंडल वीरपासून त्या ठिकाणी जेऊर, मांडकी, पिंपऱ्यापर्यंत। परंतु गुंजवणीच्या पाण्यामुळे आणि तो डोंगराच्या कडेला म्हणजे पुरंदरच्या खालच्या भागातल्या दक्षिणेच्या उत्तरेच्या बाजूला आल्यामुळे डोंगराच्या बाजूला 1993च्या कालव्याप्रमाणे तोही भाग 100% बागायत होऊन जाणार आहे। आणि ही माहिती मला काय म्हणायचं की काही मंडळी आज सगळा फारच करतात, थोडासा अभ्यास करा। मला श्रेय देऊ नका, पण चांगल्या गोष्टींच्यासाठी तुम्ही पाठीशी तरी या। आता हा ऊस काय मी लावला नाही, सगळ्या लोकांनीच लावला ना, पण काय केलं पाण्याचं नियोजन केलं ना। जे 2004 पासून 2019 पर्यंत झालं नाही ते 2019 पासून 2024 पर्यंत का झालं आणि ह्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आज आम्ही मागणी करतोय। परवा आम्ही एक कमिटीने सुप्रियाताईंना भेटून त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला पुरंदरला आता स्वतःचा कारखाना पाहिजे, साखर कारखाना। आम्हाला स्वतःला आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल समन्वयच्या मीटिंगमध्ये कृषी खात्याला आम्ही आदेश दिलेत। आमच्या प्रत्येक मंडलमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या सीताफळ असेल, चिक्कू असेल, अंजीर असेल, फुलं असतील, ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती पॅकेजिंग केल्याचे युनिट्स उभे राहावे। हे का करतोय? कारण पुरंदर बदलत चाललंय, जिथे जिथे शक्य तिथं बदलत चाललंय। गुंजवणीचंही पाण्याचं नियोजन निश्चितपणे आम्ही चांगलं करू। आम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आणि कुणालाही त्याच्यावरती ओव्हरलोड होऊन देणार नाही। आम्हाला चांगलं काम करायचंय, चांगल्या प्रकारचं काम करून तळमळीने काम करायचं आणि म्हणूनसाठी आम्ही त्या ठिकाणी मी म्हणतोय की मला ना गुंजवणीमध्ये राजकारण करायचंय ना पाण्यामध्ये राजकारण करायचंय, मला लोकांच्यासाठी काम करायचंय।